हाय, तर कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर ज्या अगोदर तुम्ही पाहिलं ना पहिल्यांदा की आपण 4 टक्स ब्लाऊज तशा प्रकारे फुगा कसा पाडू शकतो, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर बघू शकता इथे ब्लाऊजची पूर्ण उंची शिवून जी आहे ना ती 13 इंच आहे. तर मग आपण काय करतो, असा ब्लाऊज कधी शिवताना त्यामध्ये फक्त 1 इंच प्लस करतो, तर ती 14 होते. तर आता आपल्याला याच्यामध्ये जे आपला ब्लाऊज शिवून तयार होतो ना त्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा करायचं आहे. तर मी ते 15 इंच फुल घेतलेलं आहे उंची, आणि रुंदी जी आहे ती 9.5 आहे. तर त्यामध्ये मी 2 इंच प्लस केलं, 11.5 जी आहे ती रुंदी घेतलेली आहे. आणि इथून मी गळ्याची जी आहे ना रुंदी, तर ती घेतलेली आहे 2.25, आणि उंची जी आहे ती 5.5 घेतलेली आहे. तर 38 साईजचा 39 साईजचा हा ब्लाऊज आहे फोटक्सचा. तर अशा प्रकारे मी इथे 5.5 इंचावर एक मार्किंग करून त्याला गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि शोल्डर जे आहे ते 3 इंच घेतलेला आहे मी ह्या ब्लाऊजसाठी. तर तुम्ही तुमच्या म्हणजे ब्लाऊजच्या साईजनुसार कमी जास्त इथे करू शकता. पण 38-39 साईजसाठी हा ब्लाऊज एकदम परफेक्टली बसला जातो. मी इथे आर्मोल जे आहे ना ते 5.5चं घेतलेलं आहे. कंपल्सरी 5.5च घेते मी या ब्लाऊजसाठी. तर कटोरी असू द्या, प्रिन्स असू द्या, काही असू द्या, फक्त बोटनेकचं जे आहे ते आपल्याला 6.5च्या पुढंच घ्यायचं आहे. आणि या साध्या ब्लाऊजमध्ये आपण इथे 5.5च घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी इथे 1.5 इंचावर 1 आणि 1 इंचावर 1 अशा प्रकारे मार्किंग करून इथे गोल शेप देऊन घेत आहे. आणि अशा प्रकारे अर्ध्या इंचचंच अंतर ठेवून अशा प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता 4 टक्स जे आपण टक्स जे आहेत ते टाकून घेऊया. आणि ते कशा प्रकारे टाकायचे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर कंपल्सरी सगळ्या साईजसाठी आपल्याला तशाच प्रकारे करायचे आहेत. आता मी इथे साईड पट्टी काढून घेते. तर 3.5 इंचावर एक मार्किंग करून पलीकडच्या साईडने 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे इकडून 3.5 आणि तिकडून 3 इंच प्रत्येक ब्लाऊजला साईडपट्टी एवढीच काढली जाते कंपल्सरी. आता अशा प्रकारे साईडपट्टीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आता आपण टक्स देऊन घेऊया. बरोबर कडेला टेप ठेवून 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि 3.5 इंचापासून 1.5 इंचावर वरती आपल्याला टक्स मारायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊन त्याला अशा प्रकारे एक आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता इथून जे आहे आपल्याला खालच्या साईडनं 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि 2.5 इंचचा आणि लांबीलासुद्धा 2.5 इंचचा धरायचा आहे. तो खूप सोपा आहे. फक्त तुम्ही थोडंसं लक्ष देऊन पाहिलं तर एकदम परफेक्टली तुमच्या लक्षात बसलं जाईल कशा प्रकारे द्यायचं आहे. आणि याचे फुल व्हिडिओ स्टिचिंगचा सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल. त्याबरोबर शोल्डरमधून जे आहे ना तर आपल्याला 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता आपले यामध्ये ना 2.5 वरतून जे आहे ना 2-2 इंचाचा फरक पडणार, आणि इकडून जे आहे ते 2.5-2.5 इंचचा पडणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला याकडच्या साईडनं जे आहे ना त्याचा सेंटर काढायचा आहे. मध्य भागामध्ये आपल्याला मार्किंग करायची आहे. तिथून 5.5 ते 6 इंचचा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर बघू शकता इथे मी 6 इंचचा घेतलेला आहे. म्हणजेच कडीच्या आपण जे सोडलेला असतो ना मार्जिनचा भाग तो त्यामध्ये ॲड करून आपल्याला तिथे पॉईंट द्यायचा असतो. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम छान असा परफेक्टली फुगा पडला जातो, जेणेकरून कटोरी कितीही मोठी असू द्या तुमची साईज ते एकदम परफेक्टली बसलं जातं. तर आता मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवणार आहे. खूप छान पद्धतीने याचं
कटिंगसुद्धा आपल्याला करून दाखवणार आहेत. तर बघू शकता इथे मी अगोदर साईड पट्ट्या ज्या आहेत ना ते काढून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला फक्त 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि बॅक साईडचं आहे ते 14 इंचच आपल्याला उंची धरायची आहे. म्हणजे जी आपली फिटिंग आहे ब्लाऊजची उंची शिवून ब्लाऊजची, तर त्याच्यामध्ये फक्त 1 इंचच ॲड करायचं आहे बॅक साईडच्या पार्टसाठी आणि पुढच्या पार्टसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे गळासुद्धा कट करून घेत आहे आणि मग नंतर राहिलेले आपल्याला आर्महोलसुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर आर्महोलच्या अगोदर बॅक साईडचं कट करायचं ज्यावेळेस आपण दोन्ही एकदाच टाकतो कपड्यात त्यावेळेस, आणि ज्यावेळेस आपण वेगळं वेगळं कट करतो त्यावेळेस आपण डायरेक्टली कट केलं तरी चालतं. तर बघू शकता अशा प्रकारे मी पुढचा भाग जे आहे ते कट करून घेत आहे आणि आशा करते की तुम्हाला खूप छान सोप्या पद्धतीने हे समजलं असेल. तुमची प्रतिक्रिया मला नक्कीच सांगा की तुम्हाला हे कसं समजलं का नाही समजलं. पण अशा प्रकारे जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर नक्कीच तुम्हाला समजेल आणि पाहिलंसुद्धा तर समजेल. तर बघू शकता त्याचा रिझल्ट. तर मी इथे अस्तरमधून लावून अशा प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे काही आपला पप जे आहे ते तयार झालेला आहे. तर हे ब्लाऊज एकदम परफेक्टली बसलं जातं आणि याचे पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले नवनवीन येणारे व्हिडिओ नक्कीच पहा. तर चला मग आता इथेच एंड करते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. तर थँक्यू फॉर वॉचिंग.